हॅलो मैत्रिणींनो, तुम्हाला पण इडली खूप आवडते का? हो ना, पण त्यातील स्टार्च आणि कार्बची भीती पण वाटते, खरं आहे ना? म्हणूनच मी आज तुम्हाला हाय प्रोटीन आणि रिच इन फायबर अशी किनवा आणि सोयाबीन इडलीची रेसिपी दाखवते. यात तांदूळ आपण वापरणार आहोत, पण नेहमीच्या इडलीमध्ये वापरला जातो त्यापेक्षा खूप कमी. तर चला आता साहित्य बघूयात. यासाठी मी समप्रमाणात उडीद डाळ, तांदूळ, सोयाबीन आणि किनवा इथे घेतला आहे. 1 चमचाभर मेथ्या पण आपण यात वापरणार आहोत. आता हे सगळं मी एका मोठ्या भांड्यात एकत्र करून स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून भरपूर पाणी घालून भिजवून ठेवलं, साधारण 7 ते 8 तासांसाठी. आता 7 ते 8 तासानंतर साधारण एक मध्यम आकाराच्या वाटीने वाटीभर पोहे स्वच्छ धुवून हे मिक्सर बारीक करताना त्यात घातले आणि हे स्मूथ बॅटर मी तयार करून घेतले. ह्या बॅटरला आता 7 ते 8 तास मस्त फर्मेंट होऊ देऊयात. 8 तासानंतर हे फर्मेंट झालेलं बॅटर मी इडली मोडला तेल लावून व्यवस्थित भरून घेतलं आहे. आता 15 ते 20 मिनिटं या इडल्या आपण मस्त वाफवून घेऊ. तयार आहेत वाफा त्या गरमागरम इडल्या. थोडं गार झाल्यावर आपण यांना काढून घेऊयात. ही किनवा सोयाबीनची इडली आपल्या नेहमीच्या इडलीसारखी जवळपास 95% चव देते. पण या सेम बॅटरचे डोसे मात्र काही मला जमले नाहीत. तुम्हाला जर ही रेसिपी हेल्थी आणि युजफुल वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर करायलाच हवं, हो ना?